नमस्कार, मी उमेश कुमावत आणि न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। 2019च्या महासंग्राममध्ये न्यूजरूम चर्चेत आम्ही अनेक दिग्गज नेत्यांना तुमच्या समोर घेऊन येत असतो। मात्र आज आम्ही एका तरुण व्यक्तिमत्वाला तुमच्या समोर घेऊन येतोय। पवार कुटुंबातलं हे व्यक्तिमत्व आहे आणि ते आहेत रोहित पवार। रोहित, तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे। धन्यवाद। रोहित, सर्वात पहिला प्रश्न म्हणजे हा सगळ्यांच्याच मनात आहे आणि खुद्द पंतप्रधान स्वतः बोलले की पवार कुटुंबात गृहकलह आहे। परवाच्या सभेमध्ये ते बोलले वर्ध्यात। आता कसं आहे की प्राईम मिनिस्टर साहेबांकडे आपण बघत असताना आपण ते जे पद आहे, अख्खा देश त्यांचं कुटुंब आहे आणि तुम्ही कुटुंब अख्खा देश असेल तर त्या देशामध्ये असणाऱ्या अडचणी युवकांच्या बाबतीत असतील, शेतकऱ्यांच्या बाबतीत असतील, महिलांच्या बाबतीत असतील, शहरातल्या काही अडचणी असतील, ग्रामीण भागातल्या अडचणी असतील, या सगळं भाषण बघितल्यानंतर तुमचं कुटुंब जे आहे म्हणजे आपल्या सर्वांचं त्याच्याबद्दल तुम्ही काही बोलला नाही आणि तुम्ही येऊन कशावर आला तर एक पवारांचं कुटुंब। एक तर तुम्ही जर म्हणत असाल या कुटुंबात अडचण आहे त्याला काय होत नाही, कारण का कुटुंबात आम्ही राहत असतो आणि आम्ही जर राहत असेल तर आम्हाला विचारा। आणि मला ते तुम्ही विचारलं की आमच्या कुटुंबात काहीही अडचण नाही, आम्ही सर्वजण आधीही एकत्र आहोत, आजही एकत्र आहोत आणि पुढेही एकत्र राहणार, एवढंच मला खरं तर सांगायचं आहे। पण तरीसुद्धा एवढं महत्त्व जर प्राईम मिनिस्टर साहेब देत असतील, कदाचित त्यांच्याकडे दुसरे कुठले मुद्दे नाही आहेत बोलण्यासाठी, म्हणून महाराष्ट्रात आल्यानंतर पहिल्या सभेमध्ये ते काय बोलतात की पवार कुटुंबामध्ये अडचण आहे। त्याचा अर्थ त्यांनी पवार साहेबांनी जास्तच धास्ते घेतले असं मला खरं सांगावं लागेल। तुम्ही एक FB पोस्ट लिहिली होती, तर त्याच्याने ही सुरुवात झाली? मला वाटत नाही। चर्चेला चर्चा कशाही होत असतात, काही जण पेरतात, काही जण करतात, अशीच चर्चा सुरू होते। त्यामुळे चर्चा कशामुळे सुरू झाली हे खरं तर मला सांगता येणार नाही, पण सुरू झाली, पण त्याला आपल्याला कुठेतरी संपवावं लागेल, कारण त्याच्यातून त्या चर्चेतून लोकांचं काही भलं होणार नाही। त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या आज लोकांच्या अडचणी आहेत त्या सुटणार नाहीत। आज लोकांना भाषण बघत असताना अशी अपेक्षा होती की अरे आमच्या अडचणीबद्दल काहीतरी सांगतील। 2014ला ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या नोकऱ्यांबद्दल, युवकांच्या, त्याच्याबद्दल काहीतरी बोलतील। एका पिक्चरसारखं झालं। पिक्चर बघायला गेल्यानंतर जसं आपल्याला असं वाटतं की आत्ता हिरो होईल, आत्ता हिरोईन होईल, आत्ता काहीतरी फायटिंग चालू होईल, आता कॉमेडी होईल, आणि तिथं गेल्यानंतर काहीच होत नाही। म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या होत नाहीत। एखाद्या मूवीमध्ये कदाचित ते तिकीट फेकून देऊ, पण गेल्या 5 वर्ष जे आपला वेळ गेला आहे सर्वसामान्य लोकांचा, त्यांच्या अडचणी ज्या सुटल्या नाहीत त्या बाबतीत कुणीच काय बोलेना। कदाचित मला असं वाटतं की CM साहेबांनी महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या विरोधात बोलायची सुरुवात केली कोल्हापूरपासून, आणि मला आश्चर्य वाटलं की CM साहेबांनी सुरुवात केली आणि ती प्राईम मिनिस्टर साहेबांनी कॉपी केली। सहसा प्राईम मिनिस्टर साहेब काहीतरी करतात आणि बाकीचे कॉपी करतात, पण इथं जरासं महाराष्ट्रात उलटच झाल्यासारखं दिसतंय। पण ती जी काही एकंदरीत ती FB पोस्ट होती, म्हणजे पार्थ पवारही बोलले, आता तुम्ही शरद पवारांचे नातू आहात, ते बोलले की आजोबांशी बोलायला हवं होतं रोहितने। बरोबर आहे ना। पार्थ बोलताना काय बोलला की आजोबांशी, म्हणजे पवार साहेबांशी, म्हणजे आजोबा म्हणजे घरगुती, ते बरोबर आहे। पण शेवटी सोशल मीडिया कशासाठी असतो, तो व्यक्त होण्यासाठी असतो। आणि समजा आपले काही कार्यकर्ते असतील, जर तुम्हाला बोलत असतील दादा हे काय झालं कसं, का त्यांना त्या गोष्टी कळत नसतात, मग तिथे कुठेतरी एक प्रेमापोटी, एक भावना म्हणून, एक प्रामाणिक भावना म्हणून मी तिथे व्यक्त झालो। आणि अशी प्रेमळ भावना, एखादी गोष्ट आपल्याला जर व्यक्त व्हायची असेल तर मला असं वाटतं काहीच अडचण नाही। त्यामुळे पोस्ट ही खरं भावनेच्या भरात मी ती लिहिली आणि काही चुकलं असं मला वाटत नाही। ते काय बोलले पार्थ ते आपण एकदा बघूया। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुमची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतरनं तुमचे भाऊ जे कायम फेसबुकवर चांगले ॲक्टिव्ह आहेत, म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या विषय खूप गाजतात कायम पोस्ट, ते तुमच्याविषयी म्हणजे पवार साहेबांविषयीची एक पोस्ट त्यांनी आवर्जून लिहिली की तुम्हीच निवडणूक लढवा म्हणून। तर अशा स्वरूपाची पोस्ट देणं, त्यावेळेस लिहिणं हे कितपत योग्य होतं? कारण की परत ह्या गोष्टीमुळे एक चर्चा सुरू झाली की अरे बरोबर आहे, ते ऍक्च्युली करायला नव्हतं पाहिजे, पण कधी कधी काय होतं कार्यकर्त्यांची इच्छा असते तेव्हा कधी कधी अशा काही गोष्टी घडतात जे आपण स्पॉन्टेनियसली करतो, पण ते झालं त्याच्याकडनं। तेच जर कार्यकर्त्यांना घेऊन साहेबांकडे जर गेला असतात तर तो विषय आतमध्ये राहिला असता आणि नंतर मीडियाने तो उचलला एका नेगेटिव्ह फॉर्म मध्ये। तर जे झालं ते झालंय। ते बोलले की तो विषय आतमध्ये राहिला असता, म्हणजे कोणता विषय आतमध्ये राहिला असता?
हे बघा कसं आहे की आता शेवटी अशी एखादी पोस्ट लिहिली, त्याच्यानंतर कधी नाही ते सर्व पत्रकार माझ्याकडे आले, भेटायला लागले, बोलायला लागले आणि त्याच्यामध्ये कुठेतरी ते आपलं टी व्हीवर आलं सगळं असेल, त्यामुळे तो असं त्या बाबतीत बोलून गेला. पण तो जो बोलला, जसं मी म्हणालो, आजोबांशी बोलायचं असेल तर डायरेक्ट बोलायला पाहिजे होतं. आणि कार्यकर्ता म्हणून मी जर व्यक्त होणार असेल, आणि मी आत्ता माझ्याकडे बघत असताना कार्यकर्ता म्हणूनच बघतो, कारण की मी आत्ता जो ज्यांच्यात वावरतो हे सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, मी पण त्याच्यातला एकच आहे. आणि त्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये वावरत असताना शेवटी ते कुठं व्यक्त होणार, तर फेसबुकवर. तसं मी तिथे व्यक्त झालो, त्यामुळे त्यात काही वेगळं नाही. आणि पार्थ बोलला ते तसंही बरोबर आहे की वैयक्तिक लेवलला साहेबांशी बोलायला पाहिजे होतं, पण मी प्रेमापोटी व्यक्त झालो आणि शेवटी तो बोलला की झालं ते झालं, विषय संपला. आता ती जुनी गोष्ट झाली. नाही, पण पवार साहेब जेव्हा बोलले होते त्यावेळेस ते बोलले होते की मी कुटुंबियांशी बोलून नंतर निर्णय घेतला, मग त्यात तुम्ही सामील नव्हते का? नाही बघा, सुप्रियाताई दादा ते रिप्रेझेंट करतात, ते तिथे होते. दुसरं, पवार साहेबांसाठी पार्टी एक कुटुंब आहे, त्यामुळे तिथं सर्व जे लोक, जयंतराव पाटील असतील, भुजबळ साहेब असतील, ह्या सर्वांची चर्चा झाली. त्याच्यानंतर तिथे काही त्यांचे ठराविक लोक असतील, त्यांच्याशी पण ते बोलले असतील. त्यामुळे पवार साहेबांचं कुटुंब बघायला गेलं तर तसं ते मोठं आहे, फक्त वैयक्तिक कुटुंब असं ते होत नाही. एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही आत्ता तुमच्या बोलण्यात सांगितली की मी एक आत्ता कार्यकर्ता आहे, कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंतचा तुमचा हा प्रवास सुरू आहे एका बाजूला, आणि तुमच्याच घरात डायरेक्ट नेता बनण्याचा एक प्रवास पार्थचा सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं, पार्थनी घाई केली नेता व्हायला? तुमच्यासारखाच कार्यकर्ता तो नेता असं व्हायला हवं होतं त्यांनी? पार्थ कधी म्हणला तो नेता आहे? नाही, डायरेक्ट लोकसभेला ते उभे नाही, तसं नसतं. हे बघा, एक समजून घेतलं पाहिजे की पार्थमध्ये कॅपॅसिटी आहे का, तर आहे का, मी त्याला जवळून बघितलं आहे. त्यामुळे त्याच्यात तो पुढे जाऊन त्याचं चांगलं करेल का, हेही मला विश्वास आहे. तो निवडून येईल का, 100% तो निवडून येईल. पण आता तुम्ही जर नेता वगैरे हे जे शब्द आहेत ना, ते तोही एक्सेप्ट करणार नाही, मी एक्सेप्ट करणार नाही. कारण शेवटी नेता एक फायनल टर्म असते, आणि आज आमचे सर्वांचे नेते हे पवारसाहेब आहेत, त्यानंतर अजितदादा, हे सर्वजण आहेत. पण शेवटी आज आम्ही दोघंही काम करत असताना एक कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आणि लोकांपर्यंत जातो, भेटतो, चर्चा करतो. त्यातून काही गोष्टी आम्ही शिकत असतो. कारण शेवटी जेव्हा तुम्ही नवीन राजकारणामध्ये असाल, नाही तर कंपनीमध्ये असाल, नाही तर कुठेही असेल, तिथं मी असो, तो असो, नाही तर इतर कुणी असो, ते सर्वजण चर्चा केल्याशिवाय, संवाद साधल्याशिवाय आपल्याला त्यात काही गोष्टी शिकता येत नाही. त्यातून आपण डेव्हलप होत राहतो. आणि शेवटी नेता टर्म हे आपण कधी देऊन चालत नाही. इथं BJPमध्ये भरपूर ठिकाणी लोक स्वतःलाच काही ना काहीतरी बोलत असतात, पण आपण राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, जी विचारसरणी, त्या बाबतीत आपण कुठेही स्वतःला ती टर्म देत नाही. लोक कधीतरी दादा, ताई, साहेब असे विषय ते घेत असतात. पण पार्थ त्यांच्या मुलाखतीत असं म्हणाले की आजोबांची, म्हणजे पवार साहेबांची अशी इच्छा होती की काही वर्ष तू काम कर, काम केल्यानंतर निवडणुकीला जावं अशी त्यांची इच्छा होती. मग असं का झालं नाही? असं काय झालं नाही? काम करून पक्षात यावं किंवा तिकीट द्यावं, डायरेक्ट खासदारकीचं डायरेक्ट तिकीट. आता तुम्ही बोलता ते आता एक समजून घ्या की पार्थच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते आई त्यांचा टेक्स्टाईल पार्क बघतात, पार्थ तिथेही जात असतो, शुगर फॅक्टरीमध्ये त्याचं लक्ष असतं. त्याच्यानंतर काही त्यांचे एन्व्हायरमेंट फोरम आणि वेगळे जे विषय आहेत सामाजिक, त्याच्यामध्ये तो मनापासून काम करतो. हे करत असताना त्याला अनुभव त्या बाबतीतला काही प्रमाणात नक्कीच आला असेल. आणि शेवटी एक मोठी लढत आहे म्हणजे खासदारकी म्हणून. आणि जेव्हा साहेब बोलत असताना शेवटी कुठंतरी काळजी घे, आपल्याला काय करता येईल याच्या बाबतीत असतं. पण शेवटी जे आकडेवारी आहे, त्याचं सीट पुढं कसं आलं, त्याचं नाव पुढे कसं आलं, ते लोकातून आलं. ते कसं आलं की समजा मित्रपक्ष असतील, त्यांच्याकडनं जे शेकाप आहे त्यांच्याकडनं नाव पुढे आलं. त्यानंतर तिथे असणारे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, कॉर्पोरेटर असतील, माजी कॉर्पोरेटर असतील, माजी नेते मंडळी तिथले त्या परिसरातले असतील, या सर्वांची मग साहेबांनी चर्चा केल्यानंतर सगळ्या साहेबांनाही असं वाटलं की नाही, आत्ता आपला तिथं उमेदवार कुणी नाही आणि हा चांगलं काम करू शकतो, कष्ट करू शकतो, संधी युवकाला द्यायला काय हरकत आहे. पवार साहेबांनी आणि तिथे असणारे जे सर्व अजितदादा असतील, त्याच्यामध्ये जयंतराव पाटील असतील, भुजबळ साहेब असतील, जे काही लोकमंडळी असतील, ते सर्वांनी मिळून तो निर्णय घेतला. पार्थऐवजी रोहित हे नाव मावळमध्ये असतं तर काय आलं असतं? मी इच्छुकच नाहीये. पण ती जी लढाई आता पार्थवर जे ट्रोलिंग होतं, जे टीका होतीये, ती टळली असते. बघा, तो आता निवडणुकीमध्ये उभा आहे. मी तिथं उभा राहिलो नाही तर कुणी राहिलं असतं, ट्रोलिंग होणारच होतं. ट्रोलिंग करणारे जे काही इंटेन्शन असतं, तिथे असणारे काही पेड ट्रोलर्स पण आहेत, काही लोक मुद्दामून ट्रोल कुठेतरी करत असतात. ती ट्रोल आर्मी त्यांची फार मोठी आहे. त्यामुळे ट्रोल मी असो नाही तर कुणी असो, त्याचं ट्रोलिंग होणारच आहे, कारण त्यांचं कामच ते. त्यासाठी कदाचित काही प्रमाणात लोक म्हणतात की त्यांना पे पण केलं जातं पर ट्रोल.
त्यामुळे ते लोक कशाला कोणासाठी थांबतायत? नाही, पण ते भाषण नाही करू शकले म्हणून लोकांनी ट्रोल केलं ना. नाही, हे एक बघा. आता काल इथे राधाकृष्ण विखे पाटीलही आले होते. ते बोले 20-25 वर्षाचा मुलगा, म्हणजे माझा मुलगा असा नव्हता की त्याला भाषणही करता येत नाही. आता ते राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यांनी कम्पेअर का केलं, कशामुळे केलं, तुमचं जे इंटरव्ह्यू मी तो काय बघितला नाही. शेवटी कम्पेअर हे करू शकत नाही, कारण की इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी एक इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी असते. त्याच्या बाबतीत पहिलं भाषण असेल. आणि मला तुम्ही सांगा ना, तुम्हाला सर्वांना मी विचारतो की आता आपण पत्रकारितेत आहात, तुम्ही स्वतः अँकर आहात. स्वतः अँकर करत असताना पहिला जेव्हा तुम्ही अँकर केला असेल, डायरेक्ट तुम्ही टी व्ही समोर जाऊन एकही चूक झाली नसेल, बोलताना शब्द इकडे तिकडे, शेवटी युवक आहोत, चुका होत असतात, बोलताना एखादा शब्द इकडे तिकडे होत असतात. युवक त्याच्यासाठी आपण मोटरसायकल चालवत असताना मी पण पडलेलो. सुरुवात तीच ना, म्हणजे खालून आता जसं तुम्ही जिल्हा परिषदेपासून सुरुवात केली, तुम्ही एवढं चांगलं बोलता, मग काही टिप्स नाही दिल्या का? नाही, कसं आहे, भाषण सगळंच भाषणात असतं असं नाही. आपण भाषण, आता मोदी साहेबांचं भाषण बघून बघून लोक कंटाळलेत. कारण काय झालं की नुसतं भाषण, त्यात सबस्टन्स नसेल, काम काही नसेल, आणि तुम्ही जर फेल होत राहिला तर त्याच्यात पण आज तुम्ही बघितली वर्ध्याची जर सभा बघितली, 60% मागचं मोकळं होतं, लोक कंटाळले. त्यामुळे मला आपल्या सर्वांना सांगायचं, फक्त राजकारणामध्ये भाषणच महत्त्वाचं आहे असं नाही, कामही तितकंच महत्त्वाचं. काम सांगा ना तुम्ही, कामही तितकंच महत्त्वाचं असतं आहे ना. हे बघा, आता तुम्ही मला सांगा की संधी मिळाली तरच काम दाखवता येईल, आणि जर लोकसभेचा विषय आहे तो, तर संधी त्याला मिळाली, मला विश्वास आहे की तो काम करेल. आणि शेवटी कसं, एक लोकशाही आहे. आता तिथं मतं देणारे न तुम्ही आहात न मी आहे, मी बारामतीचा आहे, त्यामुळे मी मतदान तिथं करू शकत नाही. मतदान करणारे सर्वसामान्य लोक आहेत, तिथे असणारी जे काही मंडळी असतील ते त्याला मतदान करणार. लोकशाही आहे, लोक त्याला निवडून देणार आहेत. लोकांची चर्चा करत असताना, संवाद साधत असताना सगळे पॉझिटिव्ह आहेत, सकारात्मक आहेत, आणि आम्हाला त्याच्यामुळेच विश्वास वाटतो की पार्थ हा जास्तीत जास्त मताधिक्याने तिथून निवडून येईल. म्हणजे एक भाऊ आहे म्हणून चुका झाल्या तरी तुम्ही त्याचं समर्थन करणार? नाही, हे बघा, कुठं चुकला, काय झालं, जसा तो मला आता मगाशी तुम्हीच काहीतरी व्हिडिओ दाखवला, मोठा भाऊ असून सुद्धा त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या, तो माझा लहान भाऊ असून सुद्धा मी त्याला काही गोष्टी सांगतो. हे बघा, आमच्या कुटुंबात सगळ्यात एकटीचं कारण असं आहे की आम्ही सर्वजण चर्चा करू, आणि ती चर्चा करून मग कुठं कोण चुकत असेल, काय असेल, तर त्या बाबतीतली चर्चा झाल्यानंतर मग आम्ही थोडंसं इम्प्रूव्ह होत जातो, ग्रो होत जातो. आणि तो संवाद जसा कुटुंबाच्या बाहेर तितकाच महत्त्वाचा, तसं कुटुंबाच्या आत असणं पण तितकंच महत्त्वाचं आहे, जो आहे. त्यांच्या प्रचाराचं कसं समर्थन करणार? आता सगळे बोलतात स्टंटबाजी सुरू आहे. कोण म्हणतं? आता कसं आहे बघा, आता सोशल मीडियावर कुणीतरी उचललं आणि त्याच्यावर काहीतरी लिहिलं, मग कुणीतरी एखाद्या मीडियाकडनं चुकून एखादी गोष्ट जी झाली नसेल पण ती वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आली, त्याचा अर्थ ती स्टंटबाजी असा नाही ना. शेवटी रिक्षात बसणे, घोड्यावर बसणे, रिक्षात तो आधी बसत होत, मी सुद्धा बसायचो. मी मुंबई पुणे हे आपल्या नीता वोल्वो असेल, नाही तर आपली जी गव्हर्नमेंटची बस आहे, मी त्याला ट्रॅव्हल करायचो. कोणी विश्वास ठेवणार नाही, कारण लोकांचं ते परसेप्शन, मीडिया असेल, नाही तर तिथे असणारे लोक असतील, इतर नेते मंडळी, त्यांनी ते परसेप्शन केलं, आणि हेच परसेप्शन असल्यामुळे लोकांची चूक आहे असं मी म्हणणार नाही, पण तेच परसेप्शन ते पुढे घेऊन जातं. नाही, मतदारसंघाच्या निवडण्याच्या बाबतीत ते बोलले की मी मुंबई पुणे प्रवास करतो, मध्ये मावळ आहे म्हणून तो मतदारसंघ नाही. कसं आहे, आता ते इंटरव्ह्यूमध्ये तो तसा बोलून गेला असेल, पण माझी त्याची जी चर्चा आधी झाली, म्हणजे त्याच्या आधी असेल, नंतरही आमची चर्चा होत राहते, त्याचं असं म्हणायचं होतं, आणि मी अग्री करतो त्याचं म्हणणं आहे की त्याचा जो मतदारसंघ आहे की मुंबईला तो चिकटलेला आहे, आणि वरती तो पुण्या म्हणजे PCMC पर्यंत आहे. त्याची भिन्नता जर तुम्ही बघितली तर मधला भाग काही प्रमाणात इंडस्ट्रीयल पण आहे, पण कृषी क्षेत्रामध्ये पण आहे, असं त्याचं म्हणणं होतं. आणि खालचा भाग मुंबईच्या जवळ पनवेल हा परिसर जो आहे तो तसा डेव्हलप्ड एरिया आहे, आणि आपला जो PCMC आहे तो डेव्हलप्ड आहे. त्यामुळे तिथून जर तुम्ही घेतला मुंबईपासून पुण्यापर्यंत तो सगळा परिसर आहे, आणि त्याचं म्हणणं आहे की तिथे आपल्याला काम करण्यासारखी जास्त संधी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की रोहित, प्रश्न असा विचारायचा आहे की आत्ता तू म्हटलास की बाबा एक मुद्दाहून ट्रोल केलं जातं फेसबुकवर, तर तुम्ही जास्त ॲक्टिव्ह आहे पार्थपेक्षा किंवा इतर गोष्टीपेक्षा, आणि आत्ता नाही तर आधीपासून, तर तुम्ही कधी ट्रोल नाही झालात. मग हे हितचिंतक ट्रोल कोण आहेत? म्हणजे तुमच्या बाबतीत असेल किंवा पार्थच्या बाबतीत असतील, कारण तुम्हाला होत नाही आणि त्यांनाच कसं काय ट्रोल नाही झालो असं कसं आहे? मी उद्धव ठाकरे साहेबांच्या विरोधात बोललो. का विरोधात बोललो? त्यांचा जो सामना पेपर आहे त्याच्यात ज्या भाषेत लिहिलेलं ते फार चुकीची भाषा होती. मी काय म्हणलेलं की तुम्ही ही जी भाषा आहे ती चुकीची भाषा, या लेवलला तुम्ही नाही गेलं. मी ट्रोल झालो. आता भाषा चुकीची होती का? होती. तरी सुद्धा मी ट्रोल झालो का? झालो. मग ट्रोल हा लॉजिकल होता का? नव्हता. मी CM साहेबांच्या विरोधात बोललो, त्यांचं जे भाषण होतं त्यात मी ट्रोल झालो. त्यामुळे हे बघा, मी BJP शिवसेना नाही तर सत्तेत असणाऱ्या लोकांशी जर मी बोललो तर मी ट्रोल. माझं तुम्ही TV 18 बघा, तुम्ही ABN बघा, ABP बघा, नाही तर इतर बघा, खाली इतकं लिहिलेलं असतं ट्रोलिंगवाल्यांनी. तर माझ्या पेजवर कदाचित नसेल,
पण तुमचे जे सर्वांचे लिंक्स आहेत त्यावर ट्रोल होतात आणि ट्रोल करण्यासाठीच ट्रोलर आहेत. ते पॉलिटिकल ट्रोलिंग झालं, ते पॉलिटिकल ट्रोलिंग आहे तुम्ही जे बोलता ते, पण चुकांमुळे ट्रोल होणं वेगळं. मला एक आश्चर्य वाटतं जर समजा ते पेड ट्रोल नसतील, काही जेन्युइन ट्रोल असतील असं तुमचं म्हणणं आहे. आता एखादा युवक जर प्रयत्न करत असेल आणि त्याच्या बाबतीत जर काही लोक ट्रोल करत असेल तर मला आश्चर्य वाटतं, कारण पहिली वेळ सगळ्यांसाठी असतेच. कारण पुस्तक असेल तर पुस्तकाच्या कव्हरवरनं जज करू नका तुम्ही, आज जाऊन काय गोष्टी त्याही समजून घ्या, लगेच कळू शकत नाहीत त्या. नाही, लोक बघतात ना, तो पवारांचा तोही नातू आहे म्हणून. तर मग सगळेच तसं त्या लेगसीचं आम्ही सर्वजण आहोतच ना. प्रश्न असा आहे की आता बोलताना सांगितलं की सगळ्या गोष्टीमध्ये जो फेसबुक पोस्ट होती त्याच्यावरनं पार्थने नाराजी व्यक्त केली, त्याच्यावर आता तुम्ही पडदा पाडू पाहताय. ह्या सगळ्या गोष्टीनंतर ना त्यांनी सांगितलं की तुम्ही थेट पवार काकांशी म्हणजे आजोबांशी बोललात पाहिजे होतात. तुम्ही या सगळ्या गोष्टीनंतर बोललात का? कारण की या पूर्ण स्वतः शरद पवार साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही हा फॅमिली विचार करून घेतलेला निर्णय होता. हा परत नंतर तुम्ही फेसबुक पोस्ट टाकली, आता त्यांनी नाराजी व्यक्त केली, त्याच्यावर तुम्ही पडदा पाडताय. पण नेमकं नंतर तुम्ही स्वतः बोललात का की ही भूमिका का घेतली गेली, कशामुळे ह्या भूमिकेवर आलात? नाही, सागर, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कशी आहे की आपण इंटरव्ह्यू चालू झाल्यापासून आत्तापर्यंत विषय काय घेतोय, की काय चर्चा झाली, कशी झाली, घरामध्ये काय काय, मला तुम्ही सांगा. एक वैयक्तिक म्हणून तुम्ही जेव्हा प्राईम मिनिस्टर साहेबांचं भाषण ऐकत होता त्यातून तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह जी सकारात्मक गोष्टी आहे, एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून, एक पत्रकार म्हणून समजा तुम्हाला काय त्यातून मिळालं कुटुंबाच्या? तुम्हाला आता छोटं उदाहरण घ्यायचं झालं तर पुण्यासारख्या ठिकाणी आज वर्षाला 200 पत्रकार बाहेर निघतात शिकून. त्यांना डिग्री आहेत का नोकऱ्या त्यांना अब्झॉर्ब करणार आहेत का लोक? मग ते डिग्री घेत असताना पुण्यासारख्या शहरामध्ये राहत असताना जर एवढा खर्च करून ते तिथे शिकत असतील, शिकत असताना एवढा खर्च केल्यानंतर त्यांना नोकरी मिळत नसेल, त्या मुद्द्यावर कोणी बोललं का? तर आपण काय करतो माहिती आहे का की कुठेतरी घराणेशाही तो विषय घेतला, तो कुठेतरी मसाला, मी तुम्हाला सांगतो या मसाल्याची कोणालाही पोट भरणार नाही. याच्यात मला असं वाटतं की आता 10 तारखेला बारामतीमध्ये प्राईम मिनिस्टर साहेब येतात, तिथं परत तोच विषय घेतल्यानंतर मी तुम्हाला सांगतो हळूहळू लोक प्राईम मिनिस्टर साहेबांच्या या बाबतीत, नाही तर CM असू दे, या बाबतीत लोक कंटाळणार आहेत का? लोकांना आज हार्ड कॉन्क्रीट 2014ला तुम्ही काय सांगितलं, आतापर्यंत तुम्ही काय डिलिव्हर करा, अरे तुम्ही बोला. ते जर बोलणे लोक डोक्यावर घेतील, पण बोलूच शकत नाही ना, त्या बाबतीत सगळीकडे फेल गेलेत. मला हेच सांगायचं आहे की आपण सारखं तो घराणेशाहीचा विषय असेल, नाही तर हा पार्थ आणि रोहित पवारचा विषय असेल, जे काही तथ्य नाही त्याला, तेच आपण सारखं पुढे ढकलत चालू, लोक कंटाळ येतील, कारण लोकांना ह्यातून काही मिळणार नाही. तुम्ही आजोबांशी बोललात का? हा मुद्दा आहे, तुम्ही मुद्दा मांडलात तुमचा, तो योग्यच असेल. माझा प्रश्न हा आहे की तुम्ही मुद्दा आजोबांशी बोललात का? कशाच्या बाबतीत? त्यांच्या उमेदवारीवरनं मागे घेणं किंवा स्वतः नंतर. आणि नंतर तुमचा फेसबुक पोस्टला तुमच्या सगळ्या फॅमिली फोटो होता, त्यात सुप्रियाताई असतील, तुम्ही असतील, पार्थ असेल, अजून इतर. आधी पण फोटो टाकले, दिवाळीचे टाकले. नाही, औचित्य ते होतं ना. नाही, औचित्य ते नव्हतं. आम्ही सहज भेटलो आणि भेटत राहतो. आता आज मी तुमच्याबरोबर आहे म्हणून, नाही तर मला सुप्रियाताईंचा जो आपला फॉर्मचा कार्यक्रम होता तिथं मी गेलो असतो, पण आज इथं मला यावं लागलं. आता विषय कसा आहे की तो फोटो मुद्दामून टाकला, काही जण म्हणतात अरे कसलं मुद्दामून, ह्याच्या आधी आमचे कितीतरी फोटो आले त्याबद्दल कुणीच बोलत नाही. आता काय बोलतात, अरे हे बघा तो आता फोटो काढला म्हणजे मुद्दामून काहीतरी टाकलं. हे बघा, हे सगळं काही प्रमाणात तुम्ही सर्वजण नाही, पण जे पार्टी आता पार्थला ट्रोल करण्याला कोणी मसाला देत असेल, कदाचित तिथे असणारे जे खासदार आहेत त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांना बोलायलाच विषय नाही तर मग काय करा, मग आपल्या ते व्यक्तीवर टार्गेट करा आणि त्याचं काहीतरी ट्रोल कुठंतरी पुढे न्या. पण त्याच्यात तिथे असणाऱ्या पार मला पनवेलपासून PCMCपर्यंत तिथं गेल्यानंतर मी खाली नाही गेलो, पण वरचा भाग मी सगळा तिथं फिरलो आहे, शेतकऱ्याशी भेटलो, युवकांशी भेटलो, तिथे असणाऱ्या ज्या कंपन्या बंद झाल्या, तिथं असणाऱ्या MIDCतल्या कंपन्या बंद झाल्या, तिथल्या असणाऱ्या जे सर्व नोकरदार आहेत, म्हणजे जे काम करायचे त्यांना आज काम नाही, ह्या सगळ्यांशी बोललो आहे. जे काम करत आहेत त्यांना आता भीती की त्यांची फॅक्टरी बंद होईल का, ह्या सर्वांशी बोलल्यानंतर कुणी घराणेशाहीबद्दल बोलत नाही. बोलतात की आम्हाला आमच्या परिसरामध्ये विकास पाहिजे, ह्या कारखाने जे बाहेर चाललेत ते थांबले पाहिजेत. आज आम्ही बेरोजगार होत चाललो आहे, आज मी गाडी घेतली, आज मी मोटरसायकल घेतली, आज मी घर बांधलं. हे सगळं बांधत असताना माझा तिथे इंटरेस्ट चालला आहे, मी लोन घेतलं आहे. अरे लोनबद्दल कुणी बोले ना, मी कसं ते लोन देणार, माझी नोकरी टिकली नसेल तर. मला जर एज्युकेशन लोन मी घेतलं असेल तर मी कसं भरणार, मला नोकरीच मिळत नसेल. याच्या बाबतीत खरं तर आज सर्वांनी बोललं पाहिजे, याच्या बाबतीत कुणीच बोले ना. पण लोकांच्या मनात हे आहे आणि ते आम्ही सर्वांनी बघितलं आहे, आम्ही लोकांची चर्चा करतो. त्यामुळे हे बघितलं. शेतकऱ्यांच्या बाबतीत अडचण, तुम्ही म्हणाला मगाशी बोलता बोलता कॅज्युअली बोलला, नगर दक्षिणमध्ये मी जात असतो, तिथं गेल्यानंतर आज प्यायला त्या तालुक्यात पाणी नाही. तिथं तर मंत्री राम शिंदे आहेत त्या विभागाचे, बाहेरून काय वेळेस टँकर भरून आणायला लागतात प्यायला. आणि तिथं तर ते आपली जी छावणी आहे, BJPच्या काही ठराविक कार्यकर्त्यांना त्यांनी छावण्या दिल्या. अरे कसलं आहे,
आता तुम्ही जनावरं बीजेपीचीत का राष्ट्रवादीच का काँग्रेसची हे तुम्ही बघणार असताल, हा व्यक्ती तुम्हाला मतदान करतो का नाही हे तुम्ही बघणार असाल. अरे कसलं आहे, ही लोकशाही नाही आहे, ही दडपशाही. आणि ती दडपशाही ठिकठिकाणी तिथे गेल्यानंतर ही दिसते. याच्या विरोधात आपण सर्वांनी बोललं पाहिजे. हे जर पुढे वाढत गेली ना मग आपला कंट्रोल नाही राहणार. एक म्हटलं जातं रोहित तुमच्याबद्दल की तुम्ही शरद पवारांचे ब्लू आईड बॉय आहात. तो हा प्रश्न मी घेईल, पण आज एक घटना घडली, ती म्हणजे आज सुप्रिया सुळे अजितदादांच्या पाया पडल्या. तर हे का करावं लागलं? का मोदींनी ती टीका केली होती त्यामुळे लोकांना दाखवण्यासाठी? नाही बघा, आता माझ्या ज्या सगळ्या लहान बहिणी आहेत, राखी जेव्हा मला बांधतात, एखादा महत्त्वाचा दिवस असेल तर ते माझ्या पाया पडतात. ही संस्कृतीचा एक भाग आहे. माझी लहान मुलं माझ्या पाया पडतात, मी पण लोकांच्या पाया पडतो. त्यामुळे कसं आहे, ही संस्कृती आहे आणि ती आधीपासून चालत आली. फक्त मोदी साहेब म्हणले म्हणून त्यांनी पाया पडला असं नाही. ऑलबेल आहे हे दाखवण्यासाठी एकदम काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला कळेलच, 23 तारखेलाही कळेल आणि नंतरही तुम्हाला कळेल. म्हणजे ही चर्चा फार टेम्पररी आहे, कोणालाही त्यात इंटरेस्ट नाही आणि आम्ही तर त्याकडे लक्ष पण देत नाही. एक दुसरं एक मी म्हटलं की लोक असं बोलतात की रोहित पवार हे शरद पवारांचे ब्ल्यू आईड बॉय आहेत. ते का? तुम्हाला काय वाटतं? नाही कसे, आता ब्लू आईड बॉय म्हणजे ठीक आहे, मी त्यांच्याबरोबर शुगर इंडस्ट्रीमध्ये असेल, नाहीतर मिल्कचा हा विषय असू शकतो, त्याच्या बाबतीत माझी चर्चा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात होते. तशी फारची होते. तसे युगेंद्र म्हणून माझा एक भाऊ आहे त्याचीही होते. आणि जो कोणी भाऊ असू द्या, बहीण असू द्या, त्यांची चर्चा त्यांच्यावर होत असते. आता लोक मला ब्लू आईड बॉय का म्हणतात हे मला सांगता येणार नाही, पण माझे ते मेंटर आहेत, मी त्यांच्याकडे मेंटर म्हणून बघतो. त्यामुळे मला तरी ते नक्कीच एक मेंटरशिप, एक गुरुच्या स्थानी ते आहेत. त्यामुळे लोक काय म्हणतात ह्याच्यापेक्षा मी त्यांच्याकडे बघतो आणि काही गोष्टी त्यांच्याकडे आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. असं काही आहे का की सुप्रिया सुळे दिल्लीत राहतील, दादा इथे राज्यात राहतील? तसंच ठरलंय ना. म्हणजे तुम्ही पूर्वी काय वेगवेगळी चर्चा झाली, जसं आता आपण पार्थ आणि रोहित पवारची चर्चा करताय, त्याच्या काही तो तुमचा न्यूज रूम वगैरे काय पूर्वी असेल तेव्हा काय चर्चा असेल, सुप्रियाताई आणि अजितदादा असं तसं. आपण काय झालं, ताई हे चांगल्या संसद आहेत, त्यांना अवॉर्ड पण तिथे मिळालंय. महाराष्ट्राचे जे काय अडचणी असतील, महिलांच्या असू द्या, युवकांच्या असू द्या, हे सर्व अडचणी नाही तर विषय. आता अशाही चर्चा होतील ना, पार्थची आणि तुमची काही वाटणी झाली काय? नाही, वाटणी हे आपण करूच शकत नाही. लोकशाहीमध्ये आपल्याला वाटणी करता येत नाही. लोक निर्णय हे घेत असतात. आणि वाटणी म्हणजे काय, हे असं प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे. कारण शेवटी लोक काय म्हणतात, लोक तुम्हाला निवडून देत असतात. तर वाटणी वगैरे हे विषय येत नसतात. आपण लोकांचं प्रतिनिधित्व हे करत असतो. आणि काही जण हे दिल्लीत करतात, एक MP म्हणून काही जण हे जिल्हा परिषदला करतात माझ्यासारखी, काही जण विधानसभेमध्ये करतात. त्यामुळे हे वेगवेगळे लेवल आहे. पण शेवटी लोकांसाठी आपल्याला काम करावं लागतं, कारण ते तुम्हाला निवडून देत असतात. तर तुम्ही साहेबांचे दूत म्हणून बऱ्याच ठिकाणी जाता, म्हणजे रजनीकांतच्या तिथे लग्न असेल किंवा अण्णा हजारेंकडे असेल, तर सगळीकडे तुम्ही जाता. म्हणजे पॉलिटिकली तुम्ही खूप ॲक्टिव्ह आहात. दूत म्हणून कशाला, की एक सामाजिक विषय असल्यामुळे पण मी जात असेल असंही असू शकेल ना. त्याला आता लोक त्याला लिंक लावतात की अरे हा हे सांगितलं म्हणून गेलो का, असं नाही. त्यामुळे अण्णा हजारेंचं आणि माझ्या आजोबांचं, म्हणजे माझे आप्पासाहेब पवारांचं, त्यांचं तसं ते भेटत होते, बोलत होते, त्यामुळे ती चर्चा होती. त्यामुळे ते मी कंटिन्यू केलं. पण कधी कधी त्यांनी काही जे वक्तव्य केलेत मध्ये, त्याचा मी निषेध नक्कीच करतो. पण शेवटी काही त्यांचे चांगल्या विषय पण असतील, गोष्टी असतील, ते आपण आत्मसात करणं, नाही तर विचार करणं, चर्चा करणं पण महत्त्वाचं आहे. तरच आपण ग्रो होऊ शकतो. काल राधाकृष्ण आले होते, तेही बोलले की बारामतीचा विकास हा आप्पासाहेबांनीच केला. असं कसं? आता तुम्ही मला सांगा, ते सामाजिक क्षेत्रामध्ये आहेत, विकास जर करायचा असेल तर ते सामाजिक हा विषय तर महत्त्वाचा असतोच. पण शेवटी राजकीय जी ताकद असते, राजकीय जी, आता पवार माझ्या आजोबांना महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये ड्रिप आणायचं होतं. आता वैयक्तिक लेवलला ते कधी मदत मागत नव्हते स्वतःसाठी, नाही तर कुटुंबासाठी. पण एखादा सामाजिक विषय असेल की भारतामध्ये जेव्हा ड्रीप येत होतं तेव्हा 110% त्याला इम्पोर्ट ड्युटी होती आणि भारतात ते ड्रीप बनत नव्हतं. पवार साहेबांना ते भेटले, आपल्या शेतकऱ्याला याची मदत होईल, तिथं असणाऱ्या युवकांना ती मदत होईल, तर याच्यावरची ड्युटी ही का कमी झाली पाहिजे. तर पुढे जाऊन मग साहेबांनी राजकारणाच्या मदतीने, त्या पदाच्या मदतीने ती ड्युटी कमी केली. त्याचा फायदा कोणाला झाला? हा सर्वसामान्य लोकांना. राधाकृष्ण बोलले त्याशी तुम्ही सहमत नाही? नाही सहमत. पण एवढंच सांगतो की जेव्हा कुटुंब एकत्र असतं, जे आमचं आहे, ती ताकद ही पवार कुटुंबाची आहे. आणि तसंच पार्टीच्या बाबतीत पण जेव्हा नेते मंडळी एकत्र, तेवढी ताकद ती पार्टीची. कार्यकर्ते जेवढे एकत्र एका विचाराचे, ती ताकद पार्टीची. त्यामुळे एकी हे असणं आपल्या समाजामध्ये, पार्टीमध्ये, कुटुंबामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये एकी असणं अतिशय महत्त्वाचं आहे. जी काही प्रमाणात हे BJP आणि शिवसेना मित्रपक्षाच्या सरकारमध्ये
ती कुठंतरी त्याला तडा जायल्यासारखं वाटतं. मला एक विचारायचं आहे, कारण ही बातमी काही फेसबुकवरही बऱ्याच ठिकाणी त्यावेळेस आली होती जेव्हा तुम्हाला जिल्हा परिषदेचं तिकीट मिळालं होतं की पार्थच्या समर्थकांनी तुमच्या गाड्या फोडल्या. त्यात म्हणजे ती बातमी कशी आली, त्यात किती सत्यता होती? नाही कसं आहे, आता तुम्ही मला रेकॉर्ड बघा ना, मी आता ज्या गाडीतून आलो ना तीच गाडी तेव्हा होती. कुठलंही रेकॉर्ड तीच गाडी मी वापरतो. तर ती गाडी काय कोणी फोडली नाही, कशाला फोडतील? उलट पार्थ माझ्या प्रचाराला होता, जय माझ्या प्रचाराला होता, अजित काकांची सभा झाली, ताईंची सभा झाली. त्यामुळे लोक, आणि हे बघा एक सांगतो तुम्हाला की जेव्हा एक व्यक्ती असतो त्याच्या आसपास काही 3-4 लोक असतात, ती लोक उगाच काहीतरी आपलं महत्त्व हे करण्यासाठी 3-4 गोष्टी खोट्या सांगत असतात आणि त्या पसरतात. त्या खरं पसरल्या नाही पाहिजे. आणि जसं तुम्ही मला विचारता तसं लोकांनी पण विचारलं पाहिजे, अहो काहीतरी चुकीचं आहे, आम्ही उत्तर देऊ ना. कुटुंबातून ते उत्तर येऊ द्या. कुठून येतात या बातम्या? कुठून येत असतील, आता ते रूमर असतात, नाहीतर काही आपलं पेटवायचं म्हणून काहीतरी पेटून टाकायचं, त्यातून त्यांची काहीतरी पवार कुटुंबात कोणी वितुष्ट आणायचा अजिबात प्रयत्न नाही. करतंय, कुटुंबात दोन भावात कोणी वितुष्ट आणायचा प्रयत्न करतंय? मला त्याच्याबद्दल माहित नाही. एक कसं असतं की एखादी खोटी बातमी जर बाहेर येत असेल तर कुणीतरी ते तयार करतंय ना. आता ते त्यांच्या आसपास आहेत का बाहेर आहेत का मीडियामध्ये आहेत का दुसऱ्या पार्टीमध्ये आहेत का दिल्लीवरनं ते आपलं कुठंतरी येतंय का आपलं इकडनं मुंबईवरनं येत आहे, ह्याच्यात मला काही सांगता येणार नाही. पण कुणीतरी काही ना काहीतरी आपलं फूस पाडत बसायचं ते काम असतं. त्यामुळे मला लोकांना एवढंच सांगायचं आहे, या बाबतीत घराणेशाही असेल, कुटुंबाच्या बाबतीतला एखादा विषय असेल, पवार कुटुंबातला काही अडचण आहे का, अजिबात अडचण नाही, त्याच्यावर कुठेही लक्ष देऊ नका. आणि जर तुम्हाला विचारायचं असेल या सरकारला तर मूलभूत गोष्टीवर बोला की आमच्या ज्या मूलभूत सुविधा आहे, आमच्या नोकऱ्यांबद्दल काय, शेतकऱ्यांबद्दल काय, हा विषय आज सर्वसामान्य लोकांनी तो घेतला पाहिजे. नक्की ह्या ज्या मसाल्याच्या गोष्टीत त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. सॉरी रोहितजी, आपण खूप कमी लोक जाणतात की इस्माचे आपण चेअरमन आहात, साखर उद्योजक आहात आणि त्याच वेळेला तुम्ही महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये पायर होत आहे. देशातला साखर धंदा पण त्याचंही तुम्ही प्रतिनिधित्व केंद्र सरकारकडे करता, महाराष्ट्रात राजकारण करता. ह्या दोन्ही गोष्टी कशा बॅलन्स करताय? आणि आणखी एक त्याला जोडून प्रश्न, केंद्र सरकारनं नुकतंच एक आदेश दिला आहे की साखर कारखान्यांच्याकडे शेतकऱ्यांची हजारो कोटी रुपयांची देणी आहेत, ती त्यांच्यावर कारवाई करा, साखर सील करा, पण ते पैसे वसूल करून द्या. हे कुठंतरी काँग्रेस राष्ट्रवादीला किंवा स्पेसिफिक राष्ट्रवादीला टार्गेट करण्यासाठी करताय, तुमचं राजकारण अडचणीत आणण्यासाठी? नाही, कुठंतरी एक अर्थकारण जेव्हा कळत नसतं, त्याचा अभ्यास नसतो, तेव्हा कुठंतरी अशा गोष्टी केल्या जातात. आता दुधाच्या बाबतीत काय झालं, 25 रुपये द्या, आम्ही 5 रुपये देतो. 5 रुपये किती लोकांना मिळाले? अरे भाऊ, खिशात पैसेच आहे ना, तर आम्ही शेतकऱ्याला कसे देऊ 25 रुपये? कोणी 16 देते, कोणी 18 देते, कोणी 21 देते. अरे 5 रुपये जे तुम्ही म्हणताय ना ते सोडा ना, मग तुम्ही ते सबसिडी म्हणून द्या, डायरेक्ट शेतकऱ्याला द्या, पण द्या. तुम्ही 550 कोटी हातात ठेवता आणि म्हणता की आता पळा. म्हणजे त्याचा अर्थ आहे की आता जसं की सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे की आज 31 रुपये झाले असले ते आज साखर विकता येत नाही. साखर ही भारताच्या बाहेर गेली पाहिजे, त्यासाठी आपल्याला अजून काही ताकद देता येईल का याचा हा प्रयत्न करावा लागेल. आणि मध्येच मोठा एखादा कोटा दिला महिन्याला तर ती विकली जात नाही, ती अडचण येते. आणि जेव्हा कॅश फ्लो येत नसतो, जेव्हा पैसा आपल्या हातात नसतो, तेव्हा तुम्ही शेतकऱ्याला कसे, कारण का कारखाने मुद्दामून पैसे मागे ठेवत नाही. तिथं एखादी अडचण असेल आणि ते शेतकऱ्यालाही माहिती आहे, तिथं अडचण असेल तरच ते पैसे मागे राहतात आणि जेव्हा अडचण सुटते तेव्हा ते पैसे दिले जातात. पण काही प्रमाणात काही जण म्हणत असतात की बघा, कोऑपरेटिव्हच्या बाबतीत काही लोक म्हणतात की BJP राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात ह्या सर्व कोऑपरेटिव्ह असल्यामुळे तिथं BJP हे कदाचित त्या कोऑपरेटिव्ह कुठं आज कोऑपरेटिव्ह साखर कारखान्यामध्ये आज प्रायव्हेटपेक्षा जास्त कोऑपरेटिव्ह आहेत. आणि लिक्विडेशनला ज्या निघाल्या आहेत त्या विदर्भाच्या इथल्या निघाल्यात, त्या मराठवाड्याच्या इथल्या निघाल्यात. का निघाल्यात? पाणीच नाही तिथं. आता तिथले जे नेते मंडळी आहेत ते स्वतःच्या परिसराचा विकास करण्यासाठीच तिथं कारखाने घेऊन गेले. पश्चिम महाराष्ट्र असेल जिथं पाणी आहे तिथं विकास का झाला? दूध आहे तिथं, साखर कारखाना आहे तिथं, टेक्स्टाईल आहे. आता तिथे असणारे जे नेते मंडळी त्यांना वाटले की नाही, मी तिथं कारखाना नेल्यानंतर माझ्या परिसराचा लोकांचा विकास होईल म्हणून ते तिथं कारखाने गेले. पण कधी कधी शेतकऱ्यांनी ऊस लावला नसेल, पाण्याची अडचण असल्यामुळे ते अडचणीत आले. आणि तिथे मग तो अडचणीत असणारा जो पैसा आहे, त्याच्यात शासनाचा पण पैसा आहे, बँकेचा पण पैसा आहे, तो कुठे ते अडकलेला असतो, तो निघावा म्हणून त्याला लिक्विडेशनला येतात. रोहितजी, एक छोटासा प्रश्न आहे. तुमच्या बोलण्यातून एकंदर तुमचा आवाका, तुमचं संवाद कौशल्य चांगलं आहे हे सगळं आम्हाला लक्षात आलं. मात्र तुम्हाला स्पेसिफिक आत्ताचं जे राजकारणी आहेत त्यांच्यापैकी कुणाचं भाषण, वक्तृत्व शैली आवडते? पवार साहेबांचा कंटेंट हा मला आवडतो. अजितदादांची जी संवाद करण्याची स्टाईल आहे, त्यांचं भाषणापेक्षा तो संवाद करण्याची एक पद्धत त्यांची आहे. राज ठाकरेंची पण स्टाईल काही प्रमाणात मला आवडते. तर असे काही आहेत हे ठराविक. आणि मोदींबद्दल? नाही, कसं आहे की मोदींच्या बाबतीत
आता जेव्हा तुम्ही म्हणाला की माझा आवाका अभ्यास, आता मी व्यवसायिक क्षेत्रामध्ये असल्यामुळे असेल, तुमच्यासारखे मित्र माझे असल्यामुळे ते चर्चा माझी कुठंतरी एक वैचारिक चर्चा होत असेल, त्यामुळे त्या भाषणामध्ये कंटेंट नसेल, काही महत्त्वाच्या गोष्टी नसतील आणि ते नुसतंच भाषण असेल तर ते भाषण माझ्यासारख्याला नाही आवडणार. आणि माझ्यासारखे असे अनेक लोक आहेत की त्यांना ते भाषण आवडणार नाही. कंटेंट असेल तर भाषण नक्कीच आवडेल. कधी कधी गडकरी साहेब पण चांगलं बोलतात कारण त्यात कंटेंट असतो. राज आत्ता आवडायला लागलं नाही, राज ठाकरे आधीपासून त्यांचं भाषण दमदार असतं, पब्लिक किती ऐकायला येते भाषण. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचं भाषण एक एकदम स्टाईल वेगळी होते, ते मला आवडायचं. काय जे जुने भाषणं मी बघितलं म्हणजे लोक प्रभावित होतात. एक तर लोकांना तुम्ही कंटेंटच्या माध्यमातून प्रभावित करा, पवारसाहेब करतात, नाहीतर आवाज, डिलिव्हरी स्टाईल, नाहीतर जे काही शब्द तुमचे एक ठराविक असतात ती एक स्टाईल असते. ही स्टाईल तुम्ही अडॉप्ट करण्याचा प्रयत्न करता? नाही, मी कसं मी कोणाची स्टाईल कॉपी करत नाही. माझी जी स्टाईल बनेल. तुम्हाला राजकारणात यायचं आहे आता, म्हणजे राजकारणात म्हणजे आता तुम्ही लोक बोलतात की तुम्ही कर्जत जामखेडमध्ये सारखे जाता, तिथून आता तुमची विधानसभेची उमेदवारी पक्की आहे. आता कसं आहे, एक मी कोणाची स्टाईल कॉपी करत नाही. माझी जी स्टाईल असते ती लोकांनी कदाचित ते एक्सेप्ट करतील. दुसरं कसं आहे की तुम्ही कर्जत जामखेडचं बोलला, काही लोक हडपसरचं बोलतात. आज मी मुंबईत आलो, आता उद्या मुंबई सारख्या ठिकाणचं बोलते. पण विषय काय आहे की सगळेच लोक बोलतात ना. नाही, कर्जत जामखेडमध्ये तो दक्षिण नगरचा भाग असल्यामुळे तिथं माझं काम हे मोठ्या प्रमाणात आहे. इच्छुक नाही आहेत का? नाही, मी विधानसभेसाठी इच्छुक नक्कीच असेल, पण त्यासाठी मला पार्टीला संधी दिली पाहिजे. त्यासाठी मला लोकांनी तिथं मला पसंती केली पाहिजे. आणि हे दोघं जर झालं तर मी का नाही विचार करणार. तुम्हाला कोणता मतदारसंघ आवडेल? नाही, हे बघा, आज लोकसभेचा विषय आहे. लोकसभा आज जर बघितली ती महत्त्वाची आहे. विधानसभा नक्कीच येईल, तेव्हा परत न्यूज रूम असेलच, तेव्हा मला बोलवा, मी नक्कीच तिथं मोठ्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगेल. पण विधानसभा लढवायला तुम्ही इच्छुक आहात? लोकांची इच्छा असेल, पार्टीची इच्छा असेल तर तुमची इच्छा आहे ना. रोहित, तुम्ही नगर जिल्ह्यावर सध्या कॉन्सन्ट्रेट केलं, तुमच्यावर जबाबदारी आहे नगर जिल्ह्याची. पण नगर जिल्ह्यातलं राजकारण आणि एकूणच राष्ट्रवादीचं राजकारण काही लोकांच्या डोक्यात बसत नाही. ज्या भाजपचा महापौर बसवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तिथे भाजपला मदत करतं, त्यांचे 18 नगरसेवक तुमचे त्यांना मदत करतात. ज्या आमदारांच्या आदेशावरून भाजपला मदत होते त्यांना तुम्ही खासदारकीचं तिकीट भाजपच्याच विरोधात दिलं जातं. आणि जेव्हा राज्य सरकार आलं तेव्हा बिन मागता तुम्ही भाजपला पाठिंबा देता. तुमच्या क्रेडिबिलिटीचा वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही का? हे बघा, तेव्हा पवार साहेबांनी का पाठिंबा दिला, त्याला प्रफुल्ल पटेल साहेबांनी वगैरे त्याला उत्तर दिलं. त्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता तेव्हा काय बोलणार. दुसरा विषय की तुम्ही नगरच्या बाबतीत बोलला की नगरच्या बाबतीत त्यांना आपण पार्टीच्या निलंबित केलेलं काही लेवलला नंतर चर्चा झाली असेल, साहेबांची चर्चा झाली. हे सगळे विषय झाल्यानंतर काही प्रमाणात ज्या गोष्टी त्यांना वाटल्या असतील त्या त्यांनी सांगितल्या असतील. ती चर्चा झाल्यानंतर मग आता त्यांचा सपोर्ट आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाचं काय की महानगरपालिका झाला, पण लोकसभा जर आज बघितलं की तिथं समजा एक BJPचं परत, कारण तिथं जो परिसर आहे दक्षिण, तिथं BJPचं वर्चस्व फार वर्षांपासून आहे. आणि तो परिसर जर आज आपण बघितलं, प्यायला पाणी नाही, शेतीची अडचण मोठ्या प्रमाणात, हे अडचण परत BJPचा एखादा व्यक्ती आला, तीच अडचण पुढे होईल. तर त्या परिसराचा विचार करत असताना एखादा दमदार आपल्याला जो उमेदवार आहे तो लोकांकडनं आला आणि त्याला आपण तिकीट दिलं. ॲक्च्युली आपली वेळ झाली आहे. आम्हाला कळालं तुम्हाला खूप चांगलं बोलता येतं आणि पवारांची तिसरी पिढी राजकारणात आता तयार पिढी येताना दिसते. तुम्ही इथे आलात, मनमोकळेपणाने बोललात, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. ही न्यूजरूम चर्चा आम्ही इथेच थांबवू.